शेतकरी मित्रांनो, आपल्या आंब्याच्या बागेमधले जे काही रोग आहेत, जसं की मर रोग, डिंक्या रोग, याच्यावरती प्रभावशाली उपाय म्हणजे बोर्डो पेस्ट. ती कशी बनवायची? शास्त्रोक्त पद्धतीनं आपण आज बोर्डो पेस्ट बनवूया. त्यासाठी मित्रांनो, 10 लिटर पाण्यासाठी आपल्याला 1 किलो कॉपर सल्फेट आणि 1 किलो कळीचा चुना घ्यायचा आहे. कळीचा चुना आदल्या रात्री मित्रांनो 5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला भिजवून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि राहिलेले 5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला कॉपर सल्फेट हे पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि ते कसं मिक्स करायचं ते हे आपण पुढील बघूयात. मित्रांनो, दोन्हीही समप्रमाणात असं थोडं थोडं टाकून आपल्याला एका बकेटमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे. तर जसजसं आपण ते ओतत जाऊ तसंच घट्ट अशी कॉपर सल्फेटची आपल्याला बोर्डो पेस्ट आपली तयार होते. आणि मित्रांनो, ह्याचं व्यवस्थित मिक्स करणे खूप गरजेचं आहे, तरच अशा पद्धतीचे आपल्याला मिश्रण तयार होते. मित्रांनो, खोडावरती लावताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. खोडावरचा कोणताही भाग आपला बोर्डो पेस्ट विरहित राहू नये याची काळजी घ्यायची आहे. आणि विशेष करून जो भाग मातीला टच झालेला आहे अशा भागावर देखील आपल्याला बोर्डो पेस्ट लावणं खूप गरजेचं आहे. जमिनीपासून कमीत कमी 1.5 ते 2 फूट अंतरावरती आपण बोर्डो पेस्टिंग करावी. धन्यवाद. तर वर्षातून 3ऱ्या महिन्यात, 6व्या महिन्यात, 9व्या महिन्यात आणि 12व्या महिन्यात असे आपल्याला महिने निवडायचे आहे. आणि त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला बोर्डो पेस्टिंग करायचे आहे, जेणेकरून आपल्या झाड जे आहे ते वर्षभर निरोगी राहणार आहे आणि कोणत्याही प्रकारची बुरशी खोडावरती लागणार आहे आणि आपण हळूहळू मर रोगावरती निदान